तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जी इंग्लिश ग्रामरची लेक्चर सिरीज चालू केली त्यामध्ये आज आपण चेंज द व्हॉइस हा टॉपिक बघणार आहोत. चेंज द व्हॉइस म्हणजेच काय, तर प्रयोग बदल. चेंज द व्हॉइसचे दोन प्रकार पडतात, एक आहे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजेच काय, तर कर्तरी प्रयोग आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजेच काय, कर्मणी प्रयोग. तर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये जे सब्जेक्ट असते त्यात म्हणजे क्रिया करणारा त्याचा जास्त रोल असतो आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कर्मणी म्हणजे ज्याच्यावर क्रिया घडते त्याचा जास्त रोल असतो. म्हणजेच काय, तर सब्जेक्ट म्हणजे काय, क्रिया करणारा. एक्झाम्पल, राम इट्स अ मँगो. कोण आंबा खातो, राम. पण क्रिया करणारा कोण झाला, राम. तर हा काय झाला, सब्जेक्ट. आणि काय खातो, तर ते काय, ज्याच्यावर क्रिया कशावर झाली, आंब्यावर, अ मँगोवर. तर अ मँगो काय झाला, ऑब्जेक्ट झाला. त्यानंतर मित्र आपण बघणार आहे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे ज्याच्यावर कर्त्याची क्रिया घडते. त्यानंतर ऑब्जेक्टचे पण दोन प्रकार पडतात, एक डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि दुसरा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे ज्याला आपण हॉटने प्रश्न केला असता मिळणारे जे उत्तर असते ते असते आपला डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे टू हुम, याने प्रश्न केल्यानंतर जे उत्तर मिळते ते काय असते, आपला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. तर मित्र, फॉर एक्झाम्पल, राम गिव्ह मी अ पेन. हे जे वाक्य आहे त्याच्यामध्ये इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मी आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मी. आणि अ पेन हे काय, डायरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणजेच हॉट काय काय दिला, तर पेन दिला. तर पेन काय झाला, डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि कोणाला दिला, टू हुम, कुणाला दिला तर ते मला दिला म्हणजे काय झालं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. तर मित्र, पॅसिव्ह व्हॉइस हे डायरेक्ट ऑब्जेक्ट वापरून सुद्धा केलं जाते आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट वापरून सुद्धा केले जाते. फॉर एक्झाम्पल, डायरेक्ट ऑब्जेक्ट वापरून पॅसिव्ह व्हॉइस कसं केलं जाते, जसं की अ पेन वॉज गिव्हन टू मी बाय राम. अ पेन वॉज गिव्हन टू मी बाय राम हे झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट वापरून पॅसिव्ह व्हॉइस. त्यानंतर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट वापरून पॅसिव्ह व्हॉइस कसा केला जातो, तर आय वॉज गिव्हन अ पेन बाय राम म्हणजे हे काय झालं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट वापरून. पण सहजासहजी आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट वापरूनच काय करतो, पॅसिव्ह व्हॉइस करतो. तर आणखीन एक सांगायचं झालं तर पॅसिव्ह व्हॉइसचा जे फॉर्म्युला असते तो सर्वकडे एकच वापरला जातो, टू बी प्लस व्ही3. टू बी म्हणजेच काय, आणि जात, वॉज, वेअर, बी, बीन, बिंग हे काय झालं, टू बीचे रूप. आणि व्ही3 क्रियापदाचं तिसरं रूप हे नेहमी पॅसिव्ह व्हॉइस मध्ये असते. त्यानंतर आपण ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये जी नॉमिनेटिव्ह केस असते म्हणजेच काय, तर प्रथम विभक्ती जी कर्ता असते तर आपण आय, ही, शी, यू, दे, वी, इट, राम, हू, व्हॉट, हुम हे घेतो. आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये जी ऑब्जेक्टिव्ह केस असते जी, त्यामध्ये आईचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय घेतो आपण, मी घेतो. बाय घेतो, त्याला मी घेतो. हीच्या नंतर काय घेतो, हिम घेतो, बाय हिम. शीच्या काय घेतो, हर घेतो, बाय हर. त्यानंतर यूचं काय घेतो, युवच घेतो. त्यानंतर देचं काय होईल, दे. त्यानंतर वीचं काय होईल, अस. त्यानंतर इटचं काय होईल, इट. त्यानंतर रामचं काय होईल, रामच. त्यानंतर हुचं काय होईल, ऑब्जेक्टिव्ह केस, हुम. त्यानंतर हॉटचं काय राहील, ऑब्जेक्टिव्ह केस, हॉटच राहील. त्यानंतर हुमची ऑब्जेक्टिव्ह केस काय आहे, हुच राहील. त्यानंतर आपण एक चार्ट तयार केलेला आहे मी. ते चार्टमध्ये सर्व फॉर्म्युले जसे की टेन्सचे ऍक्टिव्ह व्हॉइसचे फॉर्म्युले, पॅसिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला, त्यानंतर मॉडेल ऑब्झर्व त्याचा ऍक्टिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला, पॅसिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला. म्हणजे आपण एकच वाक्य हे दोन प्रकारे सांगतो, वाक्य बोलताना किंवा लिहिताना दोन वेळा सांगतो. एक ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सांगता येते किंवा एक पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सांगता येते. फॉर एक्झाम्पल, पोलीस क्वार्टर 3, पोलिसांनी चोराला पकडले. आणि हाच पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कसं सांगतो आपण, अ थीफ वॉज कॉट बाय पोलीस म्हणजेच काय, तर चोर पोलिसांकडून पकडला गेला. तर ते चार्ट आता आपण बघणार आहे. यानंतर आपण सूत्रांचा चार्ट घेते, जे मी चार्ट बनवलेला आहे. हे चार्ट जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही एक्झाम मध्ये कसाही क्वेश्चन सोडू शकता, जर हे सर्व फॉर्म्युला तुमचे जर पाठ जर असतील तर तेच बघत आहे आपण आता. ऍक्टिव्ह व्हॉइसची फॉर्म्युला आपला आणि पॅसिव्ह व्हॉइस करताना त्याचा फॉर्म्युला म्हणजे सूत्र. सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला काय आपला, जनरली सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आणि त्याचं जर आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचं असेल तर त्याचं सूत्र काय आहे, ऑब्जेक्ट अगोदर येईल, नंतर टू बीचं रूप जे आपलं ते
त्यानंतर V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. पॅसिव्ह वॉइस मध्ये नेहमी आपण टू बीचं रूप आणि त्याला V3 घेतो, क्रियापदाचं तिसरं रूप घेतो. त्यानंतर सिंपल पास्टचा फॉर्म्युला काय आपला सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. आणि याचा पॅसिव्हचा फॉर्म्युला काय ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. टू बीचं रूप काय आला आपल्या इथे वॉज वेअर प्लस V3. त्यानंतर सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला काय आपला सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आणि त्याचाच पॅसिव्हचा फॉर्म्युला आपला ऑब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस बी प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. हा काय झाला पॅसिव्हचा फॉर्म्युला. तर हे आपला झाला सिंपल टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. त्यानंतर आपण घेणार आहे कंटिन्यू टेन्स. कंटिन्यू टेन्स प्रेझेंट कंटिन्यू टेन्सचा फॉर्म्युला काय आपला सब्जेक्ट प्लस एमिजार प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. आणि त्याचाच पॅसिव्हचा फॉर्म्युला कसा होईल ऑब्जेक्ट प्लस टू बीचं रूप एमिजार प्लस नेहमी आपण कंटिन्युअस मध्ये काय घेतो बीइंग प्लस V3 घेतो. कोणताही प्रेझेंट कंटिन्यू टेन्स असू द्या किंवा पास्ट कंटिन्यू टेन्स असू द्या त्याचा आपण काय घेतो बीइंग प्लस V3 बाय नंतर सब्जेक्ट. त्यानंतर पास्ट कंटिन्यू टेन्स. पास्ट कंटिन्यू टेन्सचा फॉर्म्युला काय आपला सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. आणि त्याचा पॅसिव्हचा फॉर्म्युला काय होईल ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस बीइंग V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. आणि फ्युचर कंटिन्यू टेन्सचा चेंज होत नाही. मी तुम्हाला सांगायची राहिली एक गोष्ट आपले जे 12 टेन्स येतात 12 टेन्स पैकी फक्त 8 याचाच पॅसिव्ह वॉइस होतो. मग आता 4 टेन्स कोणते आहेत की त्याचा पॅसिव्ह वॉइस होत नाही तर सोपं आहे लक्षात कसं ठेवायचं. तर आपला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्स आणि फ्युचर कंटिन्यू टेन्स या 4 याचा पॅसिव्ह वॉइस होत नाही. तर लक्षात असं ठेवायचं की तिन्ही काळाचा जे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स आहे त्याचा होत नाही. त्यानंतर आणि फ्युचरचा कंटिन्यू टेन्स त्याचा होत नाही. तर आपलं फ्युचर कंटिन्यूचा पॅसिव्ह वॉइस होत नाही. त्यानंतर आपण म्हणणार आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्स ऍक्टिव्हचा फॉर्म्युला काय त्याचा सब्जेक्ट प्लस हॅव्हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आणि त्याचा पॅसिव्हचा फॉर्म्युला काय होईल तर पहिला ऑब्जेक्ट नंतर हॅव्हॅज प्लस बी V3. नेहमी लक्षात ठेवायचं परफेक्ट टेन्स मध्ये काय असते बी टू बीचं रूप काय आला आपलं बीन. टू बीचं रूप मी तुम्ही अगोदरच सांगितलं काय येतात एमिजार वॉज वेअर बी बीन बिंग हे काय आहेत आपले टू बीचे रूप. त्यापैकीच काय आलं बीन प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. त्यानंतर पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय आपला सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. हा झाला ऍक्टिव्ह वॉइसचा फॉर्म्युला आपण जनरली आपण टेन्स मध्ये वापरतो. आणि याचा जर पॅसिव्ह वॉइस करायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला काय ऑब्जेक्ट फक्त हॅड येतं हॅड बीन V3 हे कॉमन राहील याच्यामध्ये परफेक्ट मध्ये बाय प्लस सब्जेक्ट. त्यानंतर फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय आपला सब्जेक्ट प्लस शॅल हॅव प्लस शॅल हॅव विल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. हा झाला आपला ऍक्टिव्ह वॉइसचा फॉर्म्युला. तर याचा पॅसिव्ह वॉइस जर करायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे आपला ऑब्जेक्ट प्लस शॅल हॅव विल हॅव प्लस बीन V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. तर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर तुम्ही एका मिनिटात त्याची स्क्रीनशॉट घेऊ शकता जेणेकरून एक्झामच्या वेळेस तुम्ही अगोदर वाचू शकता. यानंतर आपण काही टेन्सची उदाहरणं बघू ते पण अर्थासोबत मराठी अर्थासोबत. तर पहिलं आहे आपलं सिंपल प्रेझेंट टेन्सचा वाक्य आय राईट अ लेटर म्हणजेच काय मी पत्र लिहितो. हे झालं सिंपल. त्याचा पॅसिव्ह करताना काय करायचं काही नाही सोपं अ लेटर अगोदर घ्यायचं. त्यानंतर आपला पॅसिव्हचा फॉर्म्युला काय टू बी प्लस V3 असते. तर टू बीचं रूप कुठे एक वचनी लेटर म्हणजे काय इज घेतला आपण. त्यानंतर राईटचं तिसरं रूप काय दुसरं रूप राईट रोट रिटर्न. तर तिसरं रूप काय आलं आपलं रिटर्न. काही नाही रिटर्न लिहून टाकायचं आणि फॉर्म्युला आपला आहेच बाय. आणि आयची ऑब्जेक्टिव्ह केस काय मी. तर मग काय यायचं आयचं मी म्हणजे अ लेटर इज रिटर्न बाय मी म्हणजे माझ्याकडून पत्र लिहिल्या जाते. ते झालं आपलं सिंपल प्रेझेंट टेन्सचं पहिलं वाक्य. आता दुसरं वाक्य काय आय प्ले क्रिकेट मी क्रिकेट खेळतो. तर काहीच नाही क्रिकेट अगोदर घ्यायचं. क्रिकेट कसं आहे म्हणजे इज घेतो टू बीचं रूप. त्यानंतर V3 काय प्लेड
बाय मी. आयचं क्रिकेटला आपण मी केलं बाय मी, म्हणजे काय मी क्रिकेट खेळतो, माझ्याकडून क्रिकेट खेळल्या जाते. तर हे काय झालं आपलं सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य. त्यानंतर घेणार आपण सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य काय आपलं आय रोट अ लेटर, म्हणजे काय मी पत्र लिहिलं. तर याचं काय करायचं काही नाही, सोपं. अ लेटर अगोदर घ्यायचं. आता पास्ट टेन्सचं आपलं टू बीचं रूप काय वॉज किंवा वेअर आहे. तर मग आपण इथं वेअर नाही घेणार कारण एक गोष्ट नाही, म्हणजे आपण इथं काय घेतलं वॉज घेतलं आणि वित्री घेतो. तर रोडचं त्याचं राईटचं वित्री काय रिटर्न आणि शेवटी बाय मी, म्हणजेच काय मी पत्र लिहितो वरच्या खाली काय अ लेटर वॉज रिटर्न बाय, म्हणजे माझ्याकडून पत्र लिहिल्या गेलं. त्यानंतर आपण दुसरं वाक्य याचं ही गेव अ पेन, त्याने एक पेन दिला. तर याचं पॅसिव्ह वॉइस काय अ पेन वॉज गिवन बाय हिम, म्हणजे त्याच्याकडून पेन दिला गेला. हेच म्हणजे हाच म्हणजे एकच वाक्य आपण दोनदा सांगतो. एक तर ऍक्टिव्ह वॉइस मध्ये सांगू शकतो किंवा पॅसिव्ह वॉइस मध्ये सांगू शकतो. त्यानंतर सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्सचं वाक्य काय आपलं आय शॅल राईट अ लेटर, म्हणजेच काय मी पत्र लिहीन. तर आता काही लेटर अगोदर घेतलं आपण. त्यानंतर विल बी घेतलं, म्हणजे टू बीचं रूप काय आपलं विल बी किंवा शाल बी, म्हणजे विल बी घेतलं. त्यानंतर विल बीचं रूप रिटर्न घेतलं आणि बाय मी, म्हणजे वाक्य काय तयार झालं अ लेटर विल बी रिटर्न बाय मी, म्हणजे मी पत्र लिहीन. याचा अर्थ काय खाली माझ्याकडून पत्र लिहिल्या जाईल. दुसरं वाक्य आपलं शी विल ईट अ मँगो, म्हणजेच काय ती आंबा खाईल. तर पॅसिव्ह मध्ये काय होईल अ मँगो विल बी इटन बाय हर, म्हणजे तिच्याकडून आंबा खाल्ल्या जाईल. तर हे झालं आपलं सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स. यानंतर आपण बघणार आहे प्रेझेंट कंटिन्यू टेन्स आणि पास्ट कंटिन्यू टेन्स. तर मित्र आपण कंटिन्यू टेन्सचे काही एक्झाम्पल बघणार आहे. तर त्यातलं जे आपलं प्रेझेंट कंटिन्यू टेन्स. प्रेझेंट कंटिन्यू टेन्सचं आपलं जनरली वाक्य सेंटेन्स कसं आहे आय एम रायटिंग अ लेटर, म्हणजेच काय मी पत्र लिहित आहे. तर त्याचं पॅसिव्ह मध्ये कसं लिहायचे का अ लेटर आपण अगोदर घ्यायचं घेतला ऑब्जेक्ट. त्यानंतर एक म्हणून टू बी रूप म्हणजेच ते इज घ्यायचं आणि नेहमी लक्षात ठेवायचं कंटिन्यू टेन्स मध्ये आपण टू बी प्लस बिंग प्लस विथ्री, टू बीचं रूप बिंग प्लस विथ्री घेतो आपण नेहमी. आता काय घेतलं आपण बिंग घेतलं, बिंग त्यानंतर रिटर्न विथ्री बाय मी, म्हणजेच काय तर माझ्याकडून पत्र लिहिल्या जात आहे. त्याचा अर्थ काय माझ्याकडून पत्र लिहिल्या जात आहे. हे झालं पॅसिव्हचं सेंटेन्स. त्यानंतर पास्ट कंटिन्यू टेन्स. पास्ट कंटिन्यू टेन्सचं जनरल आपलं सेंटेन्स काय आय वॉज रायटिंग अ लेटर, म्हणजे काय तर मी पत्र लिहित होतो. तर याच हे काय पॅसिव्ह वॉइस अ लेटर अगोदर घ्यायचं. त्यानंतर अ लेटर अगोदर घ्यायचं. त्यानंतर वॉच टू बीचं रूप आणि बिंग घेतो आपण नेहमी, बिंग प्लस विथ्री काय आपलं रिटर्न आणि शेवटी बाय प्लस मी, म्हणजे आयचं काय केलं आपण मी केलं. म्हणजे त्याचा अर्थ काय लागला आय वॉज रायटिंग अ लेटर, म्हणजेच काय माझ्याकडून पत्र लिहिल्या जात होतं. आणि याचा अर्थ काय माझ्याकडून पत्र लिहिल्या जात होतं. हे कशाचं आहे पॅसिव्ह वॉइसचं. आणि ऍक्टिव्ह वॉइसचं काय आहे म्हणजे मी पत्र लिहित होतो. तर याच्यानंतर आपण शिकणार आहे परफेक्ट टेन्सचे पॅसिव्ह वॉइस. त्यानंतर आपण परफेक्ट टेन्सचे काही उदाहरण बघत आहे. तर त्यामध्ये सर्वप्रथम प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं पहिलं वाक्य आय हॅव रिटन अ लेटर, म्हणजेच काय मी पत्र लिहिलेलं आहे. तर याचं पॅसिव्ह वॉइसचं कसं होईल अ लेटर अगोदर घ्यायचं. त्यानंतर लेटर एक म्हणून आपण काही हॅज घेतला. आणि परफेक्ट टेन्स मध्ये आपण नेहमी काय करतो बीन प्लस विथ्री घेतो. म्हणजेच काय लेटर हॅज बीन रिटर्न बाय आणि आयच्या शेवटी काय घेतलं आपण मी. अ लेटर हॅज बीन रिटर्न बाय मी, म्हणजेच काय माझ्याकडून पत्र लिहिल्या गेलेलं आहे. हे काय झालेलं आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं आपलं वाक्य. त्यानंतर पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्सचं वाक्य आय हॅड रिटन अ लेटर, म्हणजे काय मी पत्र लिहिलेलं होतं. तर याचं काही पहिलं लेटर आपण अगोदर घेतलं. नंतर हॅड नेहमी हॅड जे
त्यानंतर हॅड झाल्यानंतर बीन प्लस V3 घेतला रिटर्न, आणि त्यानंतर आयचं काय घेतलं शेवटी आपण बाय घेतला. म्हणजेच काय, अ लेटर हॅड बीन रिटर्न बाय मी. याचा अर्थ, याचा पहिल्याचा अर्थ काय, आय हॅड रिटन लेटर, म्हणजेच काय, मी पत्र लिहिलेलं होतं. आणि याचा अर्थ काय होईल, माझ्याकडून पत्र लिहिलं गेलेलं होतं. हे झालं आपलं पास्ट परफेक्ट टेन्स. त्यानंतर फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्सचं काय, आय शॅल हॅव रिटन अ लेटर. अ लेटर अगोदर घेतला आपण, त्यानंतर विल हॅव, त्यानंतर बीन प्लस रिटर्न. म्हणजे आपण परफेक्ट टेन्स मध्ये नेहमी बीन प्लस V3 घेतो. आणि त्यानंतर बाय मी. तर आपण हे सर्व काय झालेलं, आपले टेन्सचे जे 8 प्रकार, 12 टेन्स आहेत, त्यापैकी फक्त 8 याचं चेंज फक्त पॅसिव्ह व्हॉइस होते आणि 4 याचं पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. तर पॅसिव्ह व्हॉइस कोणत्या याचं होत नाही, तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्स आणि फ्युचर कंटिन्यू टेन्स, या 4 टेन्सचं पॅसिव्ह व्हॉइस कधी होत नाही. तर यानंतर आपण शिकणार आहे मॉडेल ऑक्झिलरी. मॉडेल ऑक्झिलरीचं पॅसिव्ह व्हॉइस कसं बनायचं. यानंतर मॉडेल ऑक्झिलरीचं आपण पॅसिव्ह व्हॉइस कसं करतो, तर याचा फॉर्म्युला आहे. पहिले ऑब्जेक्ट, त्यानंतर मॉडेल वर्ब्स प्लस बी प्लस V3. मॉडेल वर्ब्स कोणतं असू शकते, कॅन, कुड, मे, माइट, शुड, वुड, मस्ट. मॉडेल ऑक्झिलरी कोणतं असू शकते, आणि बी प्लस V3 नेहमी करतो आपण. आता एक्झाम्पल बघू त्याचं. गणेश कॅन विन द प्राइज. तर द प्राइज अगोदर घेतला आपण, तर प्राइज अगोदर घेतला. नंतर बी प्लस फॉर्म्युला काय, मॉडेल वर्ब्स बी प्लस V3. फक्त आपण बी केला आणि विनचं तिसरं रूप काय आहे, ओन. म्हणजे याचं काय केलं, ओन बाय गणेश. कळालं. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल, द डॉक्टर शुड एक्झामाइन द पेशंट. तर द पेशंट अगोदर घेतला आपण, ऑब्जेक्ट आहे आपला ते. त्यानंतर शुड बी घेतला आणि एक्झामाइनचं तिसरं रूप एक्झामाइन. एक्झामाइनचं काय केलं, तिसरं रूप घेतलं आणि बाय द डॉक्टर. तर हे झालं आपलं पॅसिव्ह व्हॉइसचं, आपलं मॉडेल वर्बचं पॅसिव्ह व्हॉइस. फॉर्म्युला काय, ऑब्जेक्ट प्लस मॉडेल वर्ब प्लस बी प्लस V3. त्यानंतर WH क्वेश्चनचं आपण पॅसिव्ह व्हॉइस कसं करतो, तर त्याचा फॉर्म्युला काय, WH1 प्लस 2Bचं रूप प्लस ऑब्जेक्ट प्लस V3 कसं शेवटी. हे झाला याचा फॉर्म्युला. त्यानंतर याचं उदाहरण बघू. व्हाय डिड राम राईट अ लेटर. रामने पत्र का लिहिलं, तर व्हाय जसं आपण जे फॉर्म्युला WH चा ते टाकला. त्यानंतर टू बी रूप काय आपलं, याचं काय, पास्टचं वॉच युअर वेअर. त्यापैकी आपण काय घेतलं, वॉच घेतला. त्यानंतर ऑब्जेक्ट, त्यातला ऑब्जेक्ट काय आहे, अ लेटर. अ लेटर काय केला आपण, तिथे घेतला. आणि त्यानंतर काय, V3 काय, राईटचा रिटर्न आणि बाय राम. शेवटी काय केलंय, बाय राम. म्हणजे काय, व्हाय वॉज अ लेटर रिटन बाय राम. त्यानंतर हू रोट अ लेटर, कोण पत्र लिहिलं. तर याचं पॅसिव्ह व्हॉइस कसं होईल, नेहमी हूचं पॅसिव्ह व्हॉइस करताना आपल्याला बाय हुम घ्यावं लागेल. बाय हुम. वॉच, त्याचं टू बीचं आपलं पाचचं रूप काय, वॉच. त्यानंतर अ लेटर आणि रोडचं रिटर्न. V3 शेवटी घेतला आपण. हे काय झालं आपल्या WH क्वेश्चनचं. त्यानंतर मित्र आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं पॅसिव्ह व्हॉइस बनवणार आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय, तर आज्ञार्थी वाक्य. तर आज्ञार्थी वाक्य जर कमांड असेल, कमांड म्हणजे काही आज्ञा असेल एखाद्याची, जसे की क्लोज द डोअर अशी जर आज्ञा असेल, तर त्याचा फॉर्म्युला काय आपला, जसे की लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस V3. आता एक्झाम्पल पहा, क्लोज द डोअर. मग फॉर्म्युला कसं टाकला आपण, पहिले लेट घेतला. लेट द डोअर, ऑब्जेक्ट काय, द डोअर. त्यानंतर बी प्लस V3. बी घेतला आणि क्लोजचं V3 केलं, म्हणजे काय, क्लोज. म्हणजे काय, लेट द डोअर बी क्लोज. त्यानंतर आणखी ओपन द डोअर, म्हणजेच काय, लेट द डोअर बी ओपन. त्यानंतर चेंज द व्हॉइस. आता चेंज द व्हॉइसचं काय होईल, लेट द व्हॉइस बी चेंज. हे काय होईल, चेंज द व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस. चेंज द व्हॉइस हे काय, ऍक्टिव्ह व्हॉइस आहे, ऍक्टिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स आहे. त्याचं पॅसिव्ह व्हॉइस काय होईल, लेट द व्हॉइस बी चेंज. हे झालं त्याचं पॅसिव्ह व्हॉइस. त्यानंतर रिक्वेस्ट जर विनंती असेल, तर त्याचा फॉर्म्युला काय आहे आपला, यू आर रिक्वेस्टेड टू प्लस E1 प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल,
प्लीज राईट अ लेटर. म्हणजे काय, कृपया पत्र लिही. तर मग याचा आपण फॉर्म्युला टाकला काय, पहिले यू आर रिक्वेस्टेड अगोदर घेतलं, त्यानंतर टू घेतलं, टू घेतल्यानंतर V1 जसं आहे तसं आपण घेतला राईट, त्यानंतर अ लेटर जसं आहे तसं घेतलं. म्हणजेच काय, यू आर रिक्वेस्टेड टू राईट अ लेटर. तुला पत्र लिहिण्यासाठी विनंती केलेली आहे. त्यानंतर निगेटिव्ह असेल तर हे झालं पॉझिटिव्हचं रिक्वेस्टचं. आता निगेटिव्हचं असेल तर कसं करतो, तर फॉर्म्युला काय, इकडे रिक्वेस्टेड आहे तर इकडे इन्स्ट्रक्टेड आहे निगेटिव्ह मध्ये. म्हणजेच काय, यू आर इन्स्ट्रक्टेड टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. मग सेंटेन्स कसं होईल, डोंट राईट अ लेटर. म्हणजे काय, पत्र लिहू नकोस. तर याचं पॅसिव्ह वॉइस कसं होईल, यू आर इन्स्ट्रक्टेड टू नॉट टू राईट अ लेटर. हा फॉर्म्युला टाकला आणि त्यातून नॉट लावला. हे झालं आपलं इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे सर्व कमांड, त्यामध्ये रिक्वेस्ट आणि निगेटिव्ह असेल तर. यानंतर आपण येणार आहे लेटच्या वाक्याचे पॅसिव्ह वॉइस. तर आता बघणार आपण लेटच्या वाक्याचे पॅसिव्ह वॉइस कसं करायचं. तर लेटच्या वाक्याचा ऍक्टिव्ह वॉइसचा फॉर्म्युला काय असते, लेट प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. हे झाला ऍक्टिव्ह फॉर्म्युला. पण पॅसिव्ह फॉर्म्युला कसा आहे, लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस क्रियापदाचं तिसरं रूप V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. हे झालं याचा पॅसिव्हचा फॉर्म्युला. तर आता याचं आपण एक्झाम्पल बघू. लेट अस रिवॉर्ड आवर एम्प्लॉईज. हा झाला याचा ऍक्टिव्हचा फॉर्म्युला. आता पॅसिव्हचा फॉर्म्युला कसा होईल, पहिले घेतला आपण लेट घेतला, नंतर ऑब्जेक्ट काय आहे आता, आवर झाला, त्यानंतर बी, त्यानंतर काय घेतलं आपण ऑब्जेक्ट आवर एम्प्लॉई, पूर्ण काय झाला ऑब्जेक्ट आवर एम्प्लॉई. त्यानंतर आपण बी घेतला, बी जसा तसा घेतला. त्यानंतर रिवॉर्डेड V3, रिवॉर्डचं तिसरं रूप काय घेतलं आपण रिवॉर्डेड, आणि बाय आणि अस. हे झाला आपला पॅसिव्हचा फॉर्म्युला. त्यानंतर दुसरं उदाहरण, लेट अ सुप्रीम कोर्ट ऍडव्होकेट हेडल दिस केस. हे झाला ऍक्टिव्ह वॉइस, लेटचा ऍक्टिव्ह वॉइसचा सेंटेन्स. आता तर पॅसिव्ह वॉइस कसं केलं, पहिले लेट घेतला आपण, त्यानंतर ऑब्जेक्ट काय याचा दिस केस. हे झाला ऑब्जेक्ट. त्यानंतर बी जसा तसं घेतला आणि क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं, म्हणजेच काय हँडल. त्यानंतर बाय अ सुप्रीम कोर्ट ऍडव्होकेट. तर हे झालं आपलं काय लेटच्या वाक्याचे पॅसिव्ह वॉइस. तर आतापर्यंत आपण काय काय शिकलो, पहिले सर्वप्रथम डायरेक्ट ऑब्जेक्ट काय असते ते शिकलो, नंतर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट काय असते ते शिकलो. त्यानंतर आपण एक चार्ट बघितला टेन्सचा फॉर्म्युल्याचा. मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही ती चार्ट पाठ करा, तोंड पाठ करा, जेणेकरून कसाही क्वेश्चन आला तर तुम्हाला ते सॉल्व्ह करता येईल. त्यानंतर आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं बघितलं, त्याचे फॉर्म्युले आणि त्याचे काही उदाहरण बघितले. त्यानंतर WH क्वेश्चनचे काही आपण पॅसिव्ह वॉइस कसं होते ते बघितलं. त्यानंतर लेटच्या. धन्यवाद मित्रांनो, लाईक करा, शेअर करा आणि काही अडचण असल्यास कमेंट करा.